बँकेचा परवाना रद्द केलेला आहे, त्यामुळे आकेची सर्व सेवा बंद करण्यात आली आहे आणि याचा फटका बँकेच्या 94,000 ठेवीदारांना बसलाय। खातेदारांना बँकिंग व्यवहार करता येणार नाहीये। तुमची बँक कायमची बंद होणार। बँकेच्या खातेदारांनो तुम्ही आता सावधान व्हा। सरकारच्या माध्यमातून 5 मोठे धक्कादायक निर्णय या ठिकाणी आज घेण्यात आले आहेत। यामध्ये सर्वात मोठा धक्कादायक निर्णय या ठिकाणी बँकेच्या खातेदारांसाठी घेण्यात आला आहे, ते म्हणजे पुढील आठवड्यापासून खूप मोठा धमाका आता बँकेच्या खातेदारांच्या जीवनामध्ये होणार आहे। कारण पुढील आठवड्यापासून राज्यातील या 15 मोठ्या बँका बंद होणार आहेत। मागच्याच आठवड्यामध्ये या 15 बँका बंद होणार होत्या, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे तसेच खातेदारांना या बँकेतील पैसे काढण्यासाठी थोडा वेळ दिला होता, त्यामुळे बँका बंद होण्याची जी तारीख होती, दिनांक होती, तर ती पुढे ढकलली होती। अखेर ती तारीख या ठिकाणी आता समोर आली आहे। येणाऱ्या पुढील आठवड्यापासून या 15 बँका बंद झालेल्या तुम्हाला पाहायला मिळतील। आता जर तुमचं खातं या 15 पैकी कोणत्याही एका बँकेत त्या ठिकाणी खोलून ठेवलं असेल तर तुम्हाला पैसे आता इथून पुढे काढता येणार नाही। आता पुढील आठवड्यापासून या बँकांना कुलूप असणार आहे। आता राज्यातील या 15 मोठ्या बँका बंद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता घेतला आहे। या बँका खूप जुन्या झाल्या आहेत। संपूर्ण राज्यामध्ये या बँकांच्या वेगवेगळ्या शाखा पसरल्या आहेत। ग्रामीण भागामध्ये सुद्धा या ठिकाणी शेतकरी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, लाडक्या बहिणी असतील, तर यांनी खाते यामध्ये उघडून ठेवलं आहे आणि योजनांचे लाभ या बँकामध्ये ते घेत आहेत। लाखो लोकांचे करोडो रुपये या बँकामध्ये साठवून ठेवले आहे। रिझर्व्ह बँकेने या 15 बँका पुढील आठवड्यापासून आता बंद करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे आता या बँकेतून खातेदारांना पैसे काढता येणार नाहीत। जर तुमचं पण या 15 पैकी कोणत्याही एका बँकेत खाते उघडून ठेवलं असेल तर तुमच्यासाठी एक धक्का देणारा मोठा निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता आलेला आहे। तुमच्या कष्टाचे पैसे ज्यावर तुमचा सध्याला हक्क आहे, परंतु पुढील आठवड्यानंतर ते पैसे तुम्हाला आता काढता येणार नाहीत। होय, ही बातमी खरी आहे। रिझर्व्ह बँकेने या बँकावर कठोर निर्बंध या ठिकाणी आता लादण्याचं ठरवलंय आणि याचा थेट परिणाम तुमच्या साठवलेल्या पैशावर या ठिकाणी आता होणार आहे। सरकारच्या माध्यमातून धक्का देणारे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेत, त्यामुळे आता तुमच्याकडे खूपच कमी वेळ आहे। कारण फक्त 7 दिवस आता बाकी उरलेले आहेत। मग आता कोणत्या 15 बँका आहेत तर ते आपण लगेच या ठिकाणी पुढे पाहणार आहोत। कारण याची जी यादी आहे तर ती प्रशासनाकडून आज जाहीर करण्यात आल्या। येणाऱ्या तुम्हाला मोजक्याच दिवसामध्ये या बँका आता तुम्हाला या ठिकाणी बंद झालेल्या पाहायला मिळणार आहेत। आता त्या बँकेतल्या तुमच्या पैशांचं नेमकं काय होणार आहे? तुमचे पैसे अडकणार का तुमचे पैसे काढता येणार की नाही? तुमचं जर यामध्ये कोणतंही एखादी एफडी वगैरे केली असेल किंवा पैसे जर तुम्ही साठवून ठेवला असेल तर त्या पैशांचं नेमकं काय होणार? तसेच या बँकेमध्ये जर तुम्ही आता 2 वर्षाच्या आधीपासून जर खातं उघडलं असेल आणि तर ते पैसे साठवून ठेवलेले आहेत तर त्या पैशांचं नेमकं काय होणार? सविस्तर अपडेट नेमकं काय आल्या नक्की बघा। बँकेच्या खातेदारांसाठी हा सर्वात मोठा धक्का देणारा निर्णय इतिहासातील पहिल्यांदाच या ठिकाणी घेतलेला आहे असं म्हणावं लागेल। तुमच्याकडे अतिशय कमी वेळ राहिला आहे, कारण मोजक्याच दिवस त्या ठिकाणी आता बाकी राहिलेत। आता बरोबर 1 आठवड्यानंतर या 15 बँकांना टाळं लावलेलं तुम्हाला पाहायला मिळणार आहे, ज्यामुळे तुम्हाला आता अर्जंटमध्ये या ठिकाणी जाणून घ्यावंच लागेल की या 15 बँका नेमकं कोणत्या आहेत। कारण उशीर जर झाला तर तुम्हाला बँकेतून तुमचे पैसे आता या ठिकाणी काढता येणार नाही, तुमचे पैसे वाया जाऊ शकतात। केंद्र सरकारने देशभरातील मोठमोठ्या 43 ज्या मोठ्या बँका आहेत, ज्यापैकी महाराष्ट्रातील प्रमुख खूप मोठ्या जुन्या 15 बँकावर निर्बंध लादून त्या बँका कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। महाराष्ट्रासहित 11 राज्यावर ही सर्वात मोठी आता कारवाई आता सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून हा निर्णय या ठिकाणी आता घेण्यात आल्याचं पाहायला मिळतंय, ज्यामध्ये महाराष्ट्राचाही खूप मोठा समावेश आहे। आता या प्रक्रियेनंतर महाराष्ट्र राज्यातील 15 मोठ्या जुन्या बँका बंद असणार आहेत। या 15 बँकामध्ये असणारे जी काही खाते आहेत तर त्या खात्यामध्ये जे काही पैसे आहेत तर ते काढताना तुम्हाला आता प्रॉब्लेम येणार आहे। आता या 15 बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुमचा जो अकाउंट नंबर आहे, तुमचं पासबुक आहे, तुमचं ATM कार्ड आहे, तुमचं चेकबुक आहे, तुमचं ऑनलाईन बँकिंग आहे, तुमचं UPI आहे, तर हे सगळं आता या ठिकाणी बदलणार आहे। आता याची प्रक्रिया नेमकं कशा पद्धतीने असणार आहे तुम्हाला आता अर्जंटमध्ये या ठिकाणी जाणून घ्यावं लागणार आहे। तुम्हाला तुमचं कोणत्याही प्रकारचं बँकेत खातं असल्यावर तुमचे पैसे इथून पुढे आता काढता येणार नाहीत।
कोणत्या 15 बँका बंद होतील आता लक्षपूर्वक या ठिकाणी तुम्ही पाहायचं आहे। बघा, सरकारने सर्वात मोठे पाऊल उचलल्याचं पाहायला मिळतंय। याच्या मागे अनेक मोठमोठी कारणं असल्याचं सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता सांगण्यात आलंय। बघा, याचा इतिहास आपण 2 मिनिटांच्या आतमध्ये मागील इतिहास समजून घेऊया। परंतु 15 बँका कोणत्या आहेत, याची नवीन ताजी लिस्ट कोणत्या आल्या, हे तुम्हाला लगेच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आता आपण मागचा बँकांचा इतिहास ज्या बंद झाल्या होत्या त्याचा पाहूया। 1975 पासून राज्य सरकार आणि केंद्र सरकारने असंख्य वेगवेगळ्या बँका बंद सुद्धा केल्या आहेत। तसेच काही बँकांचे विलिनीकरण देखील केलं आहे। 2017 मध्ये SBI मध्ये त्याच्या सहयोगी बँकांचं विलिनीकरण झालं होतं, ज्यामध्ये अलाहाबाद बँकेचं इंडियन बँकेमध्ये झालं, आंध्रा बँकेचं कॉर्पोरेशन बँकेमध्ये झालं, युनियन बँकेमध्ये त्या ठिकाणी अनेक बँकांचं विलिनीकरण झालं, सिंडिकेट बँकेचं कॅनरा बँकेमध्ये विलिनीकरण झालं, तर ओरिएंट बँकेचं ओरिएंट ऑफ युनायटेड बँकेमध्ये या ठिकाणी विलिनीकरण झालं। तर अशा असंख्य बँकेचे विलिनीकरण या ठिकाणी मागील वर्षापासून देखील झाल्याचं पाहायला मिळालं। बँक ऑफ इंडिया, बघा, बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा अनेक बँकांचं विलिनीकरण झालं। त्याच अनुषंगाने राज्यातील ग्रामीण बँका ज्या आहेत तर त्या ग्रामीण बँका आता बंद होणार आहेत, त्याचं विलिनीकरण या ठिकाणी होणार आहे। आता पहा, ग्रामीण बँका असल्यामुळे, निम शहरी असल्यामुळे यामध्ये बऱ्याचशा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे, ज्यामध्ये PM किसानचे, नमो शेतकरीचे हप्ते येत असतील, लाडक्या महिलांचं म्हणजे लाडक्या बहिणींचे पैसे येत असतील, ज्येष्ठ नागरिकांनी यामध्ये खातं उघडलं असेल, पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना येत असतील, तर यामध्ये आता 15 बँकेमध्ये अडचण या ठिकाणी येणार आहे। तुम्ही खातेदार असाल आणि अनेकांनी यामध्ये खाते जर उघडून ठेवलं असेल तर तुमचे पैसे बँकेमध्ये साठवून ठेवलं असेल तर त्याचं नेमकं काय होणार। जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल किंवा निमशहरी भागात राहत असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे, कारण की आता येणाऱ्या पुढील आठवड्यापासून या 15 बँकांचं विलिनीकरण तुम्हाला या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळणार आहे। नवीन 15 बँकांची नावे या ठिकाणी आता सांगण्यात आली आहेत। आता बघा, संपूर्ण देशामध्ये आता या ज्या 15 बँका आहेत तर या बँकांचं विलिनीकरण आता होणार आहे। महाराष्ट्रातल्या प्रमुख 15 बँका आहेत, तर त्या 15 बँका नेमकं कोणत्या असणार आहेत त्याची नावे तुम्हाला पुढे या ठिकाणी समजणार आहे। आणि त्यानंतर तुम्ही नेमकं काय करायचं आहे, तुमच्या पैशांचं साठवलेलं जे आहे तर त्याचं काय होणार, तुमचे जे काय त्या ठिकाणी FD आता बँकेत केले असेल, जसं की पोस्टात, स्टेट बँकेत एखादी FD केली असेल तर त्याचं काय होणार, जर एखाद्यानं कर्ज काढलं असेल तर त्याचं काय होणार। सरकारने बँका बुडण्याच्या आधी या ठिकाणी काय काय नियमावली आता लागू केल्या। ज्यावेळेस बँकांचं विलिनीकरण होतं त्यावेळी बँका बंद होतात, तर बँका ज्यावेळी बुडत असते त्यावेळी सरकारचा काय नियम आलाय, इन्शुरन्स कशा प्रकारे काम करत असतो, तुमच्या पैशांच्या विषयी नेमकं काय होत असतं, पहा, सर्व डिटेल्स सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। जर आपण बघितलं तर बाहेरच्या राज्यामध्ये एक उदाहरण घेऊया, उत्तर प्रदेशात बघा अशाच प्रकारची घटना झाली होती। उत्तर प्रदेश राज्यामध्ये या ठिकाणी आता बघा बँक ऑफ बडोदा, बघा सगळ्यात महत्त्वाचं तिथली बँक आहे, बघा बडोदा UP बँक, आर्यव्रत बँक, प्रथमा UP बँक, अशा प्रकारचे बँकांचे विलिनीकरण या ठिकाणी आता झाले होतं। बिहारमधल्या बँकांचे विलिनीकरण त्या ठिकाणी जर बघितलं, पश्चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, कर्नाटक, या ठिकाणी ओडिशा, राजस्थान, याचबरोबर महाराष्ट्रातील सुद्धा आता पुढील आठवड्यापासून या 15 बँकांचं विलिनीकरण आता होणार आहे। महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या या ठिकाणी आता या 15 बँका असणार आहेत, त्यामुळे तुम्हाला काळजीपूर्वक या ठिकाणी बघणं आता गरजेचं आहे। या बँकांची नावे सांगण्याआधी तुमच्या खात्याचं जे काय आहे तर ते पैसे साठवलं असेल तर त्याचं सरकारच्या माध्यमातून काय करण्यात येणार आहे, सरकारचा नियम काय सांगतो, कारण की या बँकापैकी जर तुमचं या कोणत्याही बँकेत जर खातं असेल तर तुम्हाला या ठिकाणी नेमकं काय करावं लागणार आहे। दुसऱ्या कुठल्या बँकेत तुमचं खातं असेल तर यदा कदाचित तुमच्या बँकेतील पैसे सेफ राहू शकतात, परंतु या 15 बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला नेमकं आता इथून पुढे कोणती काळजी घ्यावी लागणार आहे, याबद्दल सरकारचा नियम काय सांगतो तुम्ही आता नक्की लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा 15 बँकांची लिस्ट जी तुम्हाला वाचून सरकारच्या माध्यमातून दाखवल्या तीच तुम्हाला सांगणार आहे, परंतु बँका जर बुडत असतील, बँकांचं विलिनीकरण होत असेल तर तुम्हाला कोणती काळजी घ्यावी लागणार आहे, सरकारचा नियम याबद्दल काय सांगतो अगदी लक्षपूर्वक तुम्हाला पाहायचं आहे। आता बघा, ज्या वेळेस बँकांचं विलिनीकरण होतं, बँका अडचणीमध्ये येतात, तेव्हा ग्राहकांच्या पैशांचं नेमकं काय होणार हा प्रश्न नक्कीच तुम्हाला आता पडलेला असणार आहे। बघा, यावेळेस DICGC अशा एका या ठिकाणी कॉर्पोरेशन कंपनी आहे, भारत सरकारचं एक महामंडळ आहे, त्याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेची एक उपसमिती असते जिचं नाव आहे डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन।
तर यानुसार ज्या बँक ठेवी असतात तर त्यांना विमा संरक्षण तातडीने दिलं जातं। आता या नियमानुसार एखादी बँक जर अचानक बुडाली किंवा त्या बँकेचं लायसन्स रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रद्द केलं तर प्रत्येक खातेधारकाला 5-5 लाख रुपये या ठिकाणी देण्याचं सरकारच्या माध्यमातून जाहीर केलेलं आहे। बघा, उदाहरणासहित तुम्हाला समजावून सांगतो, परंतु कोणत्या 15 बँका बुडणार आहेत हे देखील तुम्हाला पुढे आता लगेच सांगणार आहे। आता बघा, उदाहरणासहित जर आपण तुम्हाला समजून सांगायला गेलं तर तुम्ही आता एखाद्या बँकेमध्ये 5 लाख रुपयाच्या आतमध्ये रक्कम साठवून ठेवली असेल तर ती नक्कीच तुम्हाला भारत सरकारच्या माध्यमातून आयाशी परत मिळते। पण 5 लाखाच्या वरती जर रक्कम तुम्ही बँकेमध्ये साठवून ठेवला असेल, एखादी एफडी वगैरे गेली असेल तर तिची गॅरंटी सरकारच्या माध्यमातून भारत सरकार अजिबात घेत नाही। 5 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम जर तुमच्या बँकेमध्ये असेल तर मग ती रक्कम तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही, त्याची अपेक्षा तुम्हाला सोडून द्यायची आहे। पण 5 लाख रुपये मात्र तुम्हाला मिळत असतात। म्हणजे आता 5 लाख रुपयाच्या आत जर तुमच्या बँकेमध्ये पैसे असतील तर ती रक्कम तुम्हाला या ठिकाणी 100% सरकारच्या माध्यमातून आयाशी मिळणार आहे। तर आता तुमची रक्कम 5 लाखापेक्षा जास्त असेल, उदाहरणार्थ तुमच्या बँकेत 10 लाख, 15 लाख, 20 लाख अशा पत्ती असेल तर या ठिकाणी 5 लाख रुपये तुम्हाला मिळणार, परंतु उरलेले जे पैसे आहेत तर ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाहीत। मग या ठिकाणी सुरक्षेच्या पद्धतीने नेमकं तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, आज उद्या बँका जर या ठिकाणी बुडाल्या, भरपूर खबरा येत आहेत, तर कोणत्या महत्त्वाच्या बँका बंद होणार आहेत, महाराष्ट्रातील कोणत्या बँका आहेत, तुमचं यामध्ये खाते आहे का हे सुद्धा पुढे बघणार आहोत। या बँकेमध्ये तुमचं खातं आहे का, तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे। सरकारने आता सांगितलंय की आता जर बँक जर तुमची बुडाली तर त्यासाठी तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे। तुम्ही कुठल्याही बँकेत जर गुंतवणूक करत असताना बघा काय करायचं आहे, तुम्ही खातं जर उघडत असताना तुम्ही RBIचा जो काही इन्शुरन्स बँकांना दिलाय तर तो त्या बँकेला लागू आहे का याची विचारणा तुम्ही आधीच केली पाहिजे। उदाहरणार्थ बँकेत इन्शुरन्स आहे का, तिथेच तुम्ही या ठिकाणी खातं उघडायला पाहिजे, तिथेच तुमची आता रक्कम ठेवली पाहिजे। मग आता जिथे तुम्ही तुमची रक्कम ठेवत असताना तुम्ही देखील आता फक्त एकाच बँकेमध्ये त्या ठिकाणी फक्त 5 लाख रुपये ठेवायचे आहेत। 5 लाखाच्या वरती जर तुम्ही पैसे त्या ठिकाणी ठेवला तर ते तुम्हाला त्या ठिकाणी परत मिळणार नाहीत। आता एक सुरक्षेचा पर्याय ठरवून तुम्ही सरकारच्या माध्यमातून आता उदाहरणाशी समजावून सांगतो, परंतु 15 बँका ज्या आहेत तर त्या सरकारच्या माध्यमातून तुम्हाला कोणकोणत्या जाहीर करण्यात आलेत नक्की बघा। सरकारने सांगितले तुमच्या बँकेत जर 5 लाखापेक्षा जास्त रक्कम असेल तर एका बँकेमध्ये 5 लाख ठेवा, दुसऱ्या बँकेमध्ये 5 लाख ठेवा, असं एका बँकेमध्ये या ठिकाणी फक्त 5 लाख तुम्हाला या ठिकाणी परत मिळू शकतात, कारण सरकारने तशा प्रकारे इन्शुरन्सची मर्यादा या ठिकाणी घातल्या। मग प्रति बँक 5 लाख रुपये प्रति व्यक्ती या ठिकाणी तुम्हाला परत मिळू शकते। यामुळे आता जर तुमच्या बँकेमध्ये 10 लाख, 20 लाख रुपये असतील तर तुम्ही एका बँकेमध्ये 5-5 लाख रुपये अशी रक्कम या ठिकाणी ठेवू शकता। जर चुकून जर बँका बुडाल्या तर तुमच्या बँकेतील पैसे इन्शुरन्सच्या द्वारे 5 लाख रुपयेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी परत मिळू शकता। मग कोणत्या 15 बँका सरकारच्या माध्यमातून आता बंद करण्याचा निर्णय घेतलाय हे सुद्धा तुम्हाला 2 मिनिटांच्या मध्ये पुढे सांगणार आहे। त्यामुळे इथून पुढे काळजीपूर्वक बघा। सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की आता तुमच्या बँकेमध्ये जर पैसे ठेवले असतील तर तुम्हाला विभागून वेगवेगळ्या प्रकारे 5-5 लाख रुपयांच्या आतमध्ये एका बँकेमध्ये या ठिकाणी ठेवायला सांगितले। तुम्हाला एक काम करायचं आहे, आता विलीनीकरण झालेल्या बँकांची नावे पुढे तुम्हाला आता सांगणार आहे। बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता या बँकांचं विलीनीकरण होण्याची शक्यता आता वर्तवण्यात आलेली आहे। बघा, यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक, तर या 2 ग्रामीण बँका ज्या आहेत तर ते महाराष्ट्र राज्यातले आहेत, तर याचं विलीनीकरण होणार आहे। तर विदर्भ कोकण ग्रामीण बँक जे आहे तर तिचं विलीनीकरण महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये आता या ठिकाणी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या, जिचं मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथे असणार आहे। आता ज्या बँकांचं खातं, ज्या लोकांचं खातं आता विदर्भ बँकेत, कोकण ग्रामीण बँकेमध्ये आहे तर त्यांना आपलं अकाउंट जे आहे तर ते नंबर चेंज होणार आहे, त्यांना नवीन पासबुक भेटणार आहे, त्यांना त्यांचं ATM कार्ड बदलून मिळणार आहे, त्यांना त्यांचं चेकबुक देखील मिळणार आहे। मग आता तुम्ही काय करायचं आहे, जर तुमचं विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमध्ये खातं असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये खातं असेल तर तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या बँकेला संपर्क करायचा आहे। तुम्हाला मोबाईलद्वारे, मेलद्वारे या ठिकाणी तुम्हाला मेसेज येण्याची शक्यता आहे, पत्राद्वारे तुम्हाला नोटीस देखील येण्याची शक्यता आहे। तुमचं बँक या ठिकाणी आहे तर ते ट्रान्सफर देखील आता झालेलं आहे, अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला देखील मेलद्वारे येण्याची शक्यता आहे। तुमचं जे काय आहे तर ते सर्व ट्रान्सफर होऊ शकतं,
अशा प्रकारची तुम्हाला सूचना येऊ शकते. पण त्याआधीच तुमच्याकडे आता महत्त्वाचा थोडा दिवसांचा वेळ आहे. त्याआधीच तुम्ही बँकेमध्ये जाऊन व्हिजिट करायचं आहे आणि खात्याविषयी काय काय चेंजेस झालेत याविषयी सविस्तर माहिती तुम्ही या ठिकाणी मिळवायचं आहे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कायम या ठिकाणी बँका बुडत नसतात. लक्षात ठेवा, बँका तुमच्या बुडत नसतात, तर तुमच्या बँकांचं विलिनीकरण होत असतं. यामध्ये तुमचं आता त्या ठिकाणी पासबुक चेंज होत असतं, तसेच तुमच्या बँकेतील IFSC कोड चेंज होत असतो. परंतु अचानक जर बँका बुडाल्या काही कारणास्तव, तर लक्षात ठेवा, काळजी घ्यायची आहे. एका बँकेमध्ये जर तुमची रक्कम जास्त असेल तर विभागून तुम्हाला पैसे ठेवायचे आहेत. एका बँकेमध्ये 5 लाख ठेवा, दुसऱ्या बँकेमध्ये 5 लाख ठेवा, अशा प्रकारे विभागून पैसे ठेवायचे आहे, जेणेकरून इन्शुरन्सच्या द्वारे तुम्हाला ते पैसे बँकेच्या खात्यावरती आयाशे त्या ठिकाणी मिळू शकतात. तर ही होती महत्त्वाची माहिती. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.